या जय गुरु. जय गुरु. जय गुरु. अरे व्हिडिओ ऑन नाही का, ऑफ नाही केला? हो, सॉरी सॉरी. हे प्रसादजी काय विचारतायत? वश अवश हा अंमला खाली नसलेलं वश, आता खरं नाही. नाही, वश म्हणजे हे आहे ना, वश करणे. हा अवश, वश नसणे हा म्हणजेच पराधीन होणे. हा. कसं ते त्यांचं लॉजिकली खूप जास्त करतात ते. मग हे असं काम कसं करावं ते इंजिनियर आता लोकांचं, पण त्यांनी डॉक्टर लोक. म्हटलं समजा नियंत्रणाखाली नसलेला, मग नाहीच आहे, आपल्या म्हणजे नियंत्रणात नाहीच आहे, आपण हा, सारखे. म्हणजे पराधीन, पराधीन हा, म्हणा किंवा पराधीन आहे. असं. हा, हा. म्हणजे तसाच अर्थ तो तसाच आहे. हो हो हो. हो ना. ठीक आहे. जय गुरु सगळ्यांना. हो, आल्या जय आल्या गुरु. लक्ष्मीताई, शुभांगीताई. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. काय चालेल, करता आपण पल्लवी सुरू. आज? दुसरा हा, पाठ घेऊ का, 6वा? नाही यार, तिथली वाक्य राहिलीत ना पुढची. राहिली का आपली? हो, हा, राहिले. हो 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 ओके. राहिलेत. राहिले. मी आज बराच प्रयत्न केला, काहीतरी टेबल हं, इबल करायचा इकडं तिकडं. फक्त ते मला एवढंच हं. कळलं की ते पहिला गण जो आहे, प्रथम गण परस्मैपदी, हा त्यामध्येच बहुतेक सगळे शब्द आहेत, बहुतेक शब्द हो धातू आहेत. हो आणि इतर ठिकाणी थोडे 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 वाटलेले आहेत ते. हो हो. तर याचा अजून थोडसा केव्हा तरी समजेल. आता आज तरी सगळ्या गोष्टी नाही कळत आपल्याला. फक्त नाही आपल्याला हं. म्हटलं. हं. आता कसं झालंय, आपला थोडा खोल खोल अभ्यास सुरू झालाय. थोडा थोडा सुरू झालाय आता. त्यामुळे हं. तो खोलात अर्थ, म्हणजे ह्यांनी आता परवा शुभंगीताईंनी कसं काढलं काल, हम्म. की जे वाक्य त्याचा रेफरन्स काय असेल त्याप्रमाणे ते बदलणार आहे. हो हो. हं. हा, नाही का, कॉन्टेक्स्ट बरोबर. बदलले की. हा, म्हणजे बरोबर. आता मी मी एक वाक्य असंच हे केलं होतं, की आता तो हं. म्हटले ना, दुकानदार नाणी मोजतो. हा तर हा. समजा हां. नोकर दुकानदारासाठी नाणी मोजतो, इथं वेगळं होईल. नाही का. दुसऱ्यासाठी करतोय मग. हं. म्हणून तो मग परस्मैपदी होईल. परत नाही कधी. परत नाही कधी. किंवा मी त्याच्याकरता नाणी मोजतोय किंवा मोजेन, म्हणजे मग ते परस्मैपदी रूप येईल. परत नाही कधी. हं. किंवा आता सिंह गर्जना करतो, तो स्वतःसाठी करतो, पण सिंह आतमध्ये कधी. गर्जना करतो आणि पशु पळून जातात असं म्हटलं तर तो. मग ते परत नाही कधी. परत हा, नाही म्हणजे कधी. हं. पशूंना पळून जाण्यासाठी तो गर्जना करतोय. गर्जना करतोय. हां. हं, हं. अशी मला एक दोन वाक्य सुचली, म्हणजे बरोबर आहेत का आता माहिती नाही. नाही, बघू ना, ते अनुभवाने घ्यावा लागेल ते आता हळूहळू. हा, मला वाटतं ती जशी येतील, जिथं येतील, हम्म. तर तिथेच त्याचं हे होईल. त्या म्हणून 6वा ते. पाठ प्रत्येक जण अर्थ वेगळाही लावू शकतो ना. एखादा हा आपण आता अर्थ लावला, पण दुसरं कोणी आणि वेगळा लावू शकेल. म्हणजे ते त्यांनी म्हटलंच आहे ना, दोन्ही ठिकाणी. आता एके ठिकाणी त्यांनी ऑब्लिक दोन्ही काढले बघा, परस्मैपदी हो, रूप हो. पण दिले आणि आत्मनेपदी हो. पण रूपले एका आत्मनेपदी. वाक्यात हो. लिहिले. हा, बरोबर. म्हणजे त्या असं आहे की त्या कॉन्टेक्स्ट कालिदासाची कथा बदल. केली होती, शीत हा, वादळ. मी कॉन्टेक्स्ट बदल. मी म्हणूनच आणि ना म्हटलं की आपण पल्लवीताई जेव्हा आपल्याला हा रॅन्डमली ट्रान्सलेशन करतो, तेव्हा हा तिथे जसे असतील ती क्रियापद त्यांनी वर दिलेत त्याप्रमाणे घ्यायला लागेल. हा हो हा हो बरोबर. पण तुम्ही हा तेच तर कॉन्टेक्स्टनी त्यांनी दिलेलं असेल तर आपण सामान्य कथन. त्याप्रमाणे करू शकतो. हा हा. हा हा हा. म्हणजे जर हे त्याचा त्यांनी अर्थ. दिलंय ना हा तिकडे सामान्य कथन दिलंय ना, हा म्हणजे जनरल जे काय असेल स्टेटमेंट हा ते परस्मैपदी असं त्यांनी वापरमध्ये दिलेलं आहे बघा. हा. हो, वापर तू आणि म्हणलीस इव्हन ते ना बरोबर. आपल्याला आता म्हणजे असं नाही ते वाक्य बघून नुसतं असं नाही, आपल्याला पण करायला आता मराठीत जर त्यांनी दिलं वाक्य, तर ते परस्मैपदी करायचं का आत्मनेपदी ते आपल्याला कळलं पाहिजे. हो, आणि मग ट्रान्सलेट कळलं पाहिजे. करायला आणि दिलं तर. समजा हा. दोन्ही कॉन्टेक्स्टनी येत असेल तर आपण दोन्ही अवलेख करून रूप लिहिली तरी चूक नाही, असं मला वाटतं. हं. बरोबर म्हणजे आहे. तसं नाही होणार, एकच काहीतरी होणार ते. नाही नाही, आता समजा बघ ना, की सिंह गर्जना करतो, मग तो स्वतःसाठी करतो आणि दुसऱ्यांसाठी करतो, त्यामुळे आपण दोन्ही रूप लिहिली ऑब्लिक करून तरी मला वाटतं चूक नाही. कारण ते कधी जर तो दुसऱ्यासाठी पशु पळून जाण्यासाठी गर्जना करेल तर हे असं होईल. मग तसं ते लिहिणार ना ते, तसं तसं वाक्य आपण पाहिजे ना मग. हा, नाही म्हणजे वाक्य आलं आता तर आपण सरांना कसं करतो? परीक्षेच्या म्हणजे आता दृष्टीने आपल्याला दोन्ही
परीक्षेच्या दृष्टीने काय लिहायचं आपण सरांना विचारूया. आपलं उदाहरण हा, काय पण दिलं आता त्याने? इंग्लिश मध्ये पचती गेले ना नाही, ते पचती ह्या क्रिया दोन्ही एक नाही होत असं. असं नाही पण आणि असं पण नाही सहपचती, होत. सहपचती, सा बाला पचती म्हणजे हा, काय होतं, हा. ती मुलगी स्वयंपाक करते, जर स्वतः करता केला आत्मनेपदी. तर हा. आत्मनेपदी. सा हा. पचती बाहेर कामा दुसऱ्या करता किंवा घराकरता सगळ्या पूर्ण हा. परस्मैपदी. पचते आणि पचती हा म्हणजे किती दोन्ही किती वेगवेगळे. परिणाम होतो, स्वतःवर होतो का अनेकांवर सुद्धा पचती होतो? त्यामुळे हम्म. उत्तर वाक्य ट्रान्सलेशन केलं तर ते चूक नाही असं. म्हणजे हा. परस्मैपदी लिहिलं तरी बरोबर आहे, आत्मनेपदी लिहिलं तरी बरोबर द्यायला पाहिजे. म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने जर विचार केला तर. असं मला वाटतं. सा आपण पचते सरांना तेवढे विचारू की किंवा हा. ते होतं ना, कालिदासाची गोष्ट होती ना ती, शीतः बाधते आणि शीतः बाधती. हा हा बाधती आणि बाधते. बाधते म्हणजे जेव्हा थंडी मलाच वाजते फक्त एकट्याला, हा हा तर शीत बाधते, मया शीत हम्म, बाधते. हम्म. आणि जेव्हा बरोबर. सगळ्या थंडी आहे सगळीकडे, तर हा तर ती ते बाधती बाधते. म्हणजे. हा. हा बाधती. सगळ्यांनाच हे होतं. मला बाधती, मला असून तर बाधते. हो ना बरोबर. हा येस चालेल. पण हा य प्रत्यय केव्हा लागतो य वगैरे तर ना चूर्ण येते तोला येते य ते- वगैरे ते विकरण आहे ना. ते आणि हा ते आता ते बघून आपल्याला हा त्याप्रमाणे ते विकरण पूर्ण काढले मी, पण मला ते फारसं हा, नाही क्लिअर झाला मला ते. अजून नाही त्याला ते अभ्यास लागेल. मी एक टेबल केलंय ना, त्याच्यामध्ये ती हा. विकरणं दिलेली आणि ते पुस्तकात पुन्हा- आहेत आपल्या. हो हो ठीक आहे, पुस्तकात पाहतो. पुढच्या पाठांमध्ये दिलेली आहेत. ठीक आहे, पुन्हा पाहतो त्याला. हा पुढे येते. आता आपण ही वाक्य पूर्ण करूया. हो आता आपण कुठपर्यंत आलो आपण? कुठपर्यंत आलो तर बरं ठीक आहे. सारथी घोड्याला मारतो हो ना. हा अश्वत आलाय ते सुद्धा आठवं आला, हा. अश्वम ताडयते हा. सुतः. हा हा स्वर्णकारः स्वर्णम तोलयते. स्वर्णकारा म्हणजे तोलयते. सोने मोजतो सोने किंवा मोजतो. तोलतो. हे आत्मनेपदी आहे. म्हणजे तो त्याच्या धंद्याचा भाग आहे, त्यामुळे तो मोजतो तो वस्तू. म्हणून ते आत्मनेपदी आलं. हम्म. न्यायाधीशा स्तेनम दंडयती. स्तेन म्हणजे चोर. दंडयती. न्यायाधीश चोराला शिक्षा करतो, दंड करतो. हे स्टेटमेंट म्हणजे ही नाही, त्याचा अश्विनी परिणाम म्हणली तसं. चोरावर पण होतो आणि इतरांवर पण होतो ना. हा इतरांवर पण हा. होतो. हा त्यामुळे ते म्हणजे त्याचा वापर जनरल स्टेटमेंट सारखं झालं. आता हा. पुढचं. हा आता पुढचं पेज पुढचं हो. आता संस्कृत मध्ये भाषांतर हा आहे. हा हा आपण करायचंय. हा कोण हा, वाचा ऐक. आता हे सांगा की या ठिकाणी आत्मनेपदी का घ्यायचं आणि परस्मैपदी का घ्यायचं हे सांगायचं. हा आपल्याला भाषांतर आहे. वाचा तू काय कोणतरी. म्हणतो? त्वम काय? किम तू- गणयसे. हा. म्हणजे आता हे तू काय मोजतोस म्हणजे मी माझ्यासाठी काहीतरी मोजतो असा जरी अर्थ घेतला तर मग ते हा. आत्मनेपदी होऊ शकतं ना. हा म्हणजे नाही आता तू त्याच्यासाठी आहे ना ते. तू काय मोजतो म्हणजे आपण त्याला प्रश्न केला की तू काय करतो बुवा असं म्हणजे हो, तो पण म्हणजे स्वतः तू- जो कोण आहे. हा पण तो त्याच्यासाठीच करतोय, आपल्यासाठी नाही करते, हो ना, म्हणून ते आत्मनेपदी आलं. हो बरोबर बरोबर. आपण नॉर्मली बोलताना त्वम किम गणयसी असं म्हटलं असतं. हा 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 म्हणजे स्पेसिफिकली हो. गणयसी गणयसे बरोबर आहे. हा. गणयसे का गणयते येईल काय येईल याच्यात? अगं हे ना. त्वम आहे ना, त्वम द्वितीय पुरुष. त्वम त्वम करेक्ट करेक्ट गणयसे. आला लक्षात आलं. त्वम किम गणयसे बरोबर. प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, उत्तम पुरुष. हा उत्तम पुरुष. ते टेबल आठवायचं. आलं लक्षात. तो मला की दुसरं. सी से असं येणार. हा हा असं लक्षात ठेव. दुसरं वाच कोण. मी रुपये मोजतो. हा आता हे पुन्हा मी आलं. मी आलं म्हणजे अहम रूप्यकाणि गणये म्हणजे हे पण आत्मनेपदीच आहे. हो. सॉरी आत्मनेपदीच आलं. बरोबर आहे आत्मनेपदी. बरोबर आहे बरोबर आहे. म्हणजे मी माझ्यासाठी तुम्हाला हा. आत्मनेपदी अजून छोटेस ट्रिक सांगू का मी? हे बघ, हा. शेवटचं कसं आहे, एकारांती आहे आणि आत्मनेमध्ये ने जे आहे ना ते एकारांती आहे. ते एकारांती असं ने लक्षात ठेवायचं. म्हणलं की ते आत्मने म्हणायचं आपण त्याला. आणि जिथे असं लक्षात एकारांती ठेवायचं. शेवटी नाही ते परस्मै. चालेल चालेल. काय 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 परत एकदा सांगा तुला.
व आत्मने मध्ये ने आहे. ओके. हम्म, हम्म. परस्मै मध्ये ने म्हणजे शेवटी 2 मात्रा, 1 मात्रा नाहीये. हा आत्मनेमध्ये कधी इथं कधी. आणि इथे या क्रियापदामध्ये आत्मनेमध्ये एकच मात्रा असते शेवटच्या अक्षरामध्ये. मग म्हणजे ती मात्रा गणयते, हा गणये, गणसे असं बरोबर असं आलं की ते आत्मनेपदी. चिंतयते असं ते आत्मनेपदी. बरोबर बरोबर. ते नसेल तेव्हा एकारांत आलं. परस्मैपदी. हा, एकारांत आलं. वेलांटी आली Correct. की आत्मनेपदी. हा, हा नाही वेलांटी नाही आली की परस्मैपदी. परस्मैपदी. हा वेलांटी आली की परस्मैपदी. परस्मैपदी. हा पदी हा. परस्मय पदी दी हा आलं ना, दी हा दी इकारांत हा आलं. ती असं लक्षात. वेलांटी दी वेलांटी. वेलांटी हा दोन्ही वेलांटी आल्या. हा, म्हणजे चालयती, तर्कयती, इकारांत आलं. आणि से, ए, ते म्हणजे आत्मने असं आलं. आत्मने. हा असं करेक्ट. लक्षात ठेवायला त्यांनी क्लू एकारांती काढला. कोकणस्थ लक्षात ठेवायचे. खाना तयार करायच्या नाही तर. एकारांती परस्मैला काय कोकणस्थ म्हणजे आत्मनेपदी. दिलीपजी, मला एक सांगायचं आहे. दिलीपजी, हा बोल. हा मला एक सांगायचं आहे. मी रुपये मोजतो म्हणजे तिकडे असं पण लिहू शकतो ना, अहम रुपया गाणी आम्ही याच्यात येऊ शकतं का? येऊ शकतं ते गनामी होऊ शकतं, पण इथे आपल्याला वापर तसा करायचा आहे. अहम गनामी ओके का गनामी आहे शब्द माहित नाही मला, पण असेल तर गनामी ओके आहे. पण इथं गणये दिलं त्यांनी, आत्मनेपदी क्रियापद आहे असं म्हटलंय. आम्ही आता गनामी आहे का नाही हे शोधून बघावं लागेल. तर असेल तर हो योग्य आहे. हो. बरोबर बरोबर. ओके पण तो ओके मग फाईन. वर्तमान होऊ शकतो ओके. ना. असेल तर होऊ शकतो, पण माहित नाही आहे का नाही मला. हा तेच म्हटलं, हे नुसतं वर्तमान सारं वर्तमान आहे. कारण ते धातू कोणता आहे गणचा. बर का, गण आहे, गणयती असं आहे. म्हणजे हे पहा, गणयामी, गण म्हणजे गणयत मोजणे, गणयती गणयते हा असं यात आहे. हा, म्हणजे त्यामुळे तसं ते ते गणयती हे परस्मैपदी रूप आहे. हम्म. त्यामुळे ते गणयामी मग अहम असं होईल. गणयामी होईल. ते अहम गणामी नाही होणार. हा, अहम गणयामी होऊ शकतं ते. गणयामी. असं होऊ शकतंय, असा अंदाज माझा. मी कन्फर्म नाही हा. सांगू शकत. हो, हा. गणयामी, गणयावह, विचारते. गणामह हा. असं होईल ते. असं. हा त्या धातू रूपावलीत असतील हा. का काही असे शब्द? असतील ते असतील तेव्हा पुस्तक काढावं होतं ना लागेल त्याला. धातू रूपावली. हो हो, असेल असेल. नाही, आणि ओके. हे सगळे धातू असे चालणारच आहेत. पुढे त्यांनी दिलेले आहेत बर का. पुढच्या पानावरती संबंध दिलेले आहेत चालवून. हो का? हा, विषामी, किती विषावा, पेज विषा हे काय आहेत. पुढची काही धडे तुम्ही बघा क्रियापदांचे, त्याच्यामध्ये दिलेले आहेत त्यांनी. बर. संबंध चालवून, हा म्हणजे प्रथम पुरुष, उत्तम पुरुष, द्वितीय पुरुष, उत्तम पुरुष असे तिन्ही दिलेले आहेत ते झोप पुस्तकात. येत नसेल तेव्हा हा, घ्यायचं 11व्या वाचून झाल्यात आहे. जेव्हा झोप हा. येत नाही ना तेव्हा घ्यायचं, पटकन झोप लागते त्यांनी. हे बघ, 8वा धडा, 11वा धडा ते सगळे दिलेले आहेत. हे चांगलं सांगितलं दिलीप भाऊनी. ज्यांना नाही, झोप येत नाही त्यांनी पहिल्यांदा घ्यायचं. नाही ते इतकं तक्ते पाहिले ना ते पाहूनच डोळे करायला लागतात. झालं म्हणजे झालाच अभ्यास. नाही नाही तसं नाही. गमतीचं भाग आहे, तसं काही नाही. नाही 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 नाही, असू द्या. चला, तिसरं वाक्य आपण हे वाक्य संपवूया आता. वाचा कोणतरी. तो काय झाकतो, मुलगा काय करतो? सहकीम अवगुंठयती. अवगुंठयती. हा, हम्म. आता तो सगळ्यांसाठी असे काय तो भाजी फळं आता झाकून एक ठेवतोय. माझ्या मनात आलंय की तोच्या इथे अवगुंठ यती आला, मग मीच्या इथे गणयती येऊ शकेल का? आता जे आपण म्हणत होतो ते गणया गणयामी मी होऊ शकतो. गणयामीच आपण केलंय ना तसं, बरोबर. हा, असं होऊ झालंय शकतं. तसं, बरोबर. सारखाने बरोबर होऊ शकतं, पण बघायला आहे. होऊ शकतं वाटतं. उभयपदी असेल तर होऊ हा. शकतं. ओके वी कॅन चेक दॅट. या पण ते परस्मैपदी होणार ना मग. पण आपल्याला आता पुन्हा आपण हो नाही, परस्मैपदी नाही, होईल. बरोबर आहे. आपण काय म्हणतोय, हे रुपये मी मोजतोय, माझ्यासाठी मोजतोय ना. हा, म्हणून आत्मनेपदीच पाहिजे. पुन्हा आपण आता कॉन्टेक्स्ट बदलला. समजा मी तुझ्यासाठी तुझे ओके, पैसे ओके. मोजून देते, तर हा हा. असं आहे ते. पुन्हा आपण आलं का लक्षात? हो, हो. आलं.
हा, आता आपण बँकेत जर पैसे मोजून देणार असलो तर ते काय आपले नाही, दुसऱ्याचे. नाही. हा बरोबर. बरोबर. मग ते आणि महाग- बरोबर आहे. पल्लवीताई मला एक हा. विचारायचं होतं. ते ह्याच्यामध्ये परस्मैपदेमध्ये पदेमध्ये एक वाक्य वाचलं, राजा हा. यज्ञ करतो. स्वतःसाठी हा. म्हणलं तर ते आत्मनेपदी लिहिलंय ना. तर हा. मग प्रजेसाठी हा. जेव्हा तो यज्ञ करतो तेव्हा पण यजतेच मग दोन्ही ह्याच्यात यायला पाहिजे ना, आत्मनेपदी आणि हो परस्मैपदी. तर तेच आहे. आपण जे काल हिने सुद्धा म्हटलं, शुभांगिनी, की कॉन्टेक्स्ट बदलला. राजा यज्ञ करतोय सगळ्या प्रजेला सुखी करावं म्हणून, मग हा. तेव्हा तो परस्मैपदी होईल. पण राजा त्याला पुत्र व्हावा म्हणून जर यज्ञ करणार असेल अच्छा. तर तो आत्मनेपदी होईल. हम्म, बरं. हम्म. ते उदाहरण दिलेलं आहे बघा हा. गुगलला. काल हा, शुभांगीने जे गुगल. पाठवलं ना, त्यात हा. घोड्याला मारतो आणि मग ते 2 वेगवेगळी वाक्य दिलीत ना, म्हणजे हा. आत्मनेपदी आणि परस्मैपदी हो. हा. असं आहे. हे मग दिलीपजींनी पण तसंच आहे टेबल काहीतरी. पाठवले, त्याच्यामध्ये पण तसेच विथ एक्झाम्पल्स दिले आहेत. आहे ते पुन्हा चेक करावं लागतील ते एकदा. हा, आणि सब दिलीप तयार जींनी केलं त्याच्यामध्ये सगळं एकदा. आहे. आधी ह्याचा अभ्यास करू आपण, मग पुन्हा एकदा बघू केव्हा तर वेळ मिळाला तर. ओके ओके ही वाक्य काय आहेत ती. ठीक आहे. कारण अभ्यासाला आपल्याला ही येत ना. हा. आता पुढे मुलगा काय गिळतो, बालक हा किम. आता इथे त्यांनी दोन्ही दिले, ग्रासयती आणि ग्रासयते. म्हणजे परस्मैपदी आधी दिले, मग आत्मनेपदी दिलंय. आता बघा इकडे यती दिलंय ना. हा, करेक्ट. मग आता हे कसं ती काय म्हणायचं त्याला. दोन्ही तर दिलंय. त्यांनी आता याचा तर- मुलगा काय गिळतो म्हणजे खरं हा तर तो गिळतोय. परस्मैपदी होऊ शकतो ना, हा? हे कसं काय परस्मैपदी होऊ शकतं मग? हा, तर तो गिळतो कदाचित म्हणजे ते कधी म्हणलं की सामान्य कथन असेल, म्हणजे जनरल स्टेटमेंट ते असेल तर सामान्य परस्मैपदी. वर्तमान. मग हे हा, सामान्य सामान्य असेल वर्तमान म्हणून ते काळ झालं ते. परस्मैपदी सामान्यमध्येच असेल हे. मग हे असेल एक्सेप्शन म्हणून नाही, मग परस्मैपदी. नसेल तर मग हे एक्सेप्शन मध्ये आहे. हा, हे एक्सेप्शन मध्ये आहे. दोन्हीकडे चालतं म्हणजे एक्सेप्शन मध्ये आहे. मग दोन्हीकडे. हा. हा, करेक्ट. हा, एक्सेप्शन मध्ये. चालेल. पुढचं आपण आता थोडी अशीच असं येते लक्षात ठेवू. म्हणजे पण हे लिहिताना परीक्षेला हा. आत्मनेपदी लिहायचं का परस्मैपदी लिहायचं? पुन्हा हा परीक्षेमध्ये वेगळं ना लक्षात आलं हे असं वाक्य की हे असंच तिकडं छापून टाकायचं बस. असंच लिहायचं. हा, त्यांना कोणतं लिहायचं ते घेऊ दे. दोन्ही प्रकारात हा, लिहायचं. आपण आपल्याला जेवढं कळतंय तेवढं समजून घेऊया, असं माझा हा, सध्याचा चालेल स्टँड असा आहे. चालेल चालेल. चांगला आहे, स्टँड चांगला आहे. कारण आता हो ना, आपण किती खल केला तरी आपलं त्यातनं समाधान होतं तर हा. नाही होत. क्षणात वाटतं आपल्याला कळलं, क्षणात वाटतं कळलं नाही. तेव्हा वाटतं सरांनी हा क्लास घेतला होता ना आपला. नाही. नाही नाही घेतला. ग्रामर घेतलंच नाही सर्वांनी. नाही. हा ग्रामर पेपर नाही, कुठलंच ग्रामर नाही घेतलं. हे दुसऱ्या नाही पेपरचं आहे हो. हा, हा. चला, पण तो एकदा- धर्माचा विचार करतो, सहा धर्मम हा. चिंतयते. हा, ते बरोबर आहे. आत्मनेपद करेक्ट आहे. हम्म. किंवा आता त्यांनी तर्क पण दिलाय ना, एक शब्द चिंतयतेला अजून हो, विचार तर्क करणे. तर्क येते तर्क किंवा पण तर्क येते. दिलाय. हा, म्हणजे मग तर्क तर्कयते येते. पण होईल ना. हा, हा. हो, हो. 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 हा, तर्कयते पण होईल. म्हणजे त्यांनी अजून एक वर्ब दिलाय, धातू दिलाय हो, ना. आहे तर्क हा, येते. म्हणून आपण लिहून ठेवूया. पण मी ते तर्कयते लिहिलं होतं, चिंतयते. हा, पुढचं वाचा कोणीतरी, म्हणजे आपण हे संपवूया वाक्य. पुढच्या पण धड्यात अजून वाक्य आहेत. घोड्यांना कोण चालवतो? हा, घोड्यांना कह अश्वान चालयती. हा, घोड्याला कोण चालवतं? हा, चालयती. हा, ते आता हम्म. चालयती झालं ना. हा. चालयती झालं. प्रेरक चालयते प्रेरक. चालयते. म्हणजे हा परस्मैपदी. परस्मैपदी प्रेरक. हा, तेच. नाही तर दोन्ही हम्म. क्रियापदांचा उपयोग करू शकतो आपण. घोड्यांना कोण चालवतं इथे? नाही, कहा चालवतो. अश्वान चालवते किंवा कहा अश्वान चालयते. नाही, तिथं करता असा कोण नाहीच आहे ना, त्यामुळे नाहीच हा. आत्मनेपदी नाही कोण होणार. चालवतं? हा, नाही म्हणून बरोबर. जनरल स्टेटमेंट आहे, त्यामुळे ते हम्म. हम्म. आलंय. परस्मैपदीच होणार. परस्मैपदी बरोबर. हम्म. शिक्षक शिकवण्याचा विचार करतात. शिक्षकाः अध्यापनम चिंतयन्ते.
विचार करतात म्हणजे चिंतयन्ते किंवा मग नाही, क- आत्मनेपदी जरा ते त्यांचा विचार करतायत. त्यांच्या हा ते त्यांच्यात मनात विचार करतायत ना. कळवण्याचा बरोबर. विचार करतात. चिंतयन्ते. हा, म्हणून आत्मनेपदीच यायला पाहिजे इथे. हा हा. आत्मनेपदी. चिंतयन्ते. हा, एकारांत आलं ना. हा. तू त्याला का धमकावतोस? बहुवचन आहे ना. त्वम बहुवचन. हा, बहुवचन आहे म्हणून ते हा, प्रथम पुरुष तृतीय बहुवचन म्हणजे प्रथम बहुवचन. पुरुष बहुवचन. हा. एकवचन, द्विवचन, बहुवचन ते पुस्तकामध्ये टेबल आहे. चिंतयते चिंतयन्ते नाहीये. दोनदा न तिथे लावलाय. चिंतयते. चिंतयन्ते चिंतयन्ते इथे. अगं ते प्रथम पुरुष एक वचन. चिंतयन्ते. हा, एक वचन, द्विवचन, अंत येणार ना. बहुवचन. ते शिक्षक हा, आहे ना, बरोबर. चिंतयन्ते पाहिजे. बहुवचन आहे अनेक बरोबर. शिक्षक. पीडीएफ मध्ये बरोबर आहे. ते इथे अंत आहे. बरोबर आहे. कोणतं बरोबर आहे म्हणताय? चिंतयन्ते बरोबर आहे. पण ते अंत येणार ना शेवट. अंत अगं अंत बहुवचन नंतर. नाही का? बहुवचन, शिक्षक प्रथम हा पुरुष. बहुवचन आहे ना ते. अंते. हा. म्हणून हा. चिंतयन्ते. हा, एक हे शिक्षक महेश असतात इथे तर द्वे, ते इथे अंत. शिक्षक चिंतयते झाला असतो. शिक्षक हा, चिंतयते. एक असतं तर तसे. हा. हे जास्त बहुवचन म्हणून चिंतयन्ते. हा. हा, ते आपण पुन्हा टेबल पुन्हा विसरायला होतं ते. हा. पुढे, तू त्याला का धमकावतोस? हम्म. त्वम तम किमर्थम तर्जयसी. नर्तम तर्जयसि. तर्जयसी. तर्जयसि. हा, बरोबर. तर इथे एक लक्षात ठेवायचं की म्हणायला लागेल की तो म्हटलं की सी लागणार. से किंवा सी. हो सी लागणार. हो हो परस्मैपदी आहे का आत्मनेपदी ते ठरवायचं. हो, त्याप्रमाणे आणि ते हं. कारण तो हे झालं ना, द्वितीय पुरुष, हं. प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि उत्तम पुरुष. पद आहे ना. हा, तो काय तोलतो? सहा किम तोलयती. तोलयति. किंवा इथे खरं आत्मनेपदी पण चाललं असतं. तो तोलतोय, तो काय त्याच्यासाठी तोलतोय ना, असं मला वाटतं. तोल. इथे परस्मैपदी का घेतलंय? आत्मनेपदी पण चालेल असं मला वाटतंय. तोलयते. हा, तोलयते किंवा तोलयती. तोलयति किंवा तोलयते. हा, असं वाटतं. राम कोणाला त्रास देत नाही. कोणासाठी तरी तो मोजतोय असं पण होतं. म्हणजे असं पण होतंय ते. हा, म्हणूनच ते. दुकानदार आहे ना तो, असं अशा हा, पद्धतीने तेच. घेतलंय म्हणून ते हा, त्यामुळे ते गिराईकासाठी काहीतरी तोलतोय. म्हणून तोलयचं. बरोबर आहे, बरोबर आहे. संभाषण जर करायचं झालं तर तसं जर असेल तर हा, ते तर तसं तसं होईल. कारण बरोबर. संभाषणात होतं ना त्यावेळी ते तसं होणार. सोलयती. हो, बरोबर आहे. रामः कम किंवा कस्मै कोणाला न तापयति. तापयति किंवा पीड. हा, आता हे पीड. जनरल स्टेटमेंट आहे, सामान्य कथन. हो, म्हणून तर परस्मैपदी. हा, म्हणून परस्मैपदी. तापयति न पीडयति. चालेल. आपण पुढचा घ्यायचा का? आता पुढची वाक्य पुढच्या पाठामध्ये पण सहाव्यात आहेत ना. दशमगणाचंच त्यांनी केलेलं आहे. हो, पुढच्या पाठामध्ये पाठ सहा. आज प्रसादजी आले नाहीत काय? दिसत नाही, आवाज नाही आला त्यांचा. नाही, येईल अजून. येऊ शकतो. नाहीयेत. अजून 16 मिनिटं आहेत ना. हो. ध्रुव धारण करणे. हा. धारयती, धारयते, धारयिष्यती. पुढे दिसत नाही मला. धारयिष्यते. धारयिष्यते. तसंच आहे. वर्तमान काळ परस्मैपदी आत्मनेपदी, मग Right. भविष्य काळ परस्मैपदी आत्मनेपदी. पार करणे. पारयती, पारयते, पारयिष्यती, पारयिष्यते. हा. पीड, त्रास देणे. पीड. पीडयती, पीडयते, पीडयिष्यती, पीडयिष्यते. पुष्ट करणे. पोषयति. पुष पासून पोषयते.
पोषयति पोषयते पोषयिष्यति पोषयिष्यते. पोषयिष्यते. पूज पूजा करणे. पूज. पूजयति पूजयते पूजयिष्यति पूजयिष्यते. पालन करणे. पालयति पालयते पालयिष्यति पालयिष्यते. बांधणे. बंधयति बंधयते बंधयिष्यति बंधयिष्यते. भूष सजवणे. भूषयति भूषयते भूषयिष्यति भूषयिष्यते. वाचायला सोपं आहे. हो. आता पुढे घ्या कोणतरी. जमलो मी आता. हा घ्या ना वाक्य. मार्ग मार्ग. शोधणे. मार्ग म्हणजे मार्गयति, शोधणे बरं का. मार्गयते. मार्ग म्हणजे रस्ता नाही. हा मार्ग हा. म्हणजे धातू आहे तो, हा शब्द नाही. ते मार्ग ग जे काढणे. गचा पाय तोडलेला नाही इथे, तर तोडायला पाहिजे. तोडायला पाहिजे, पुस्तकात तोडलेलं आहे. हा तुटतो का बघू. हॅलो. जरा काय त्याचा मार्ग पाय काढायचा? कोणते मार्ग काढायचा म्हटलं की शोधण्याचं काय? मार्ग हा ए वाचा मग आपल्याला वेळेत जरा 4 हा. वाक्य साहित्य बरोबर. मार्ग मार्ग स्वच्छ करणे. मार्जयति मार्जयते मार्जयिष्यति मार्जयिष्यते. मुच सोडणे. मोचयति मोचयते मोचयिष्यति मोचयिष्यते. हम्म, मृष सहन करणे. हम्म, मर्शयति मर्शयते मर्शयिष्यति मर्शयिष्यते. हम्म. रच रचणे. रचयति रचयते रचयिष्यति रचयिष्यते. हम्म. वर्ध वाढणे. वर्धयति वर्धयते वर्धयिष्यति वर्धयिष्यते. सांत्व शांत करणे. सांत्व सांत्वयति सांत्व सांत्व हा शांत करणे. सांत्वयति सांत्वयते सांत्वयिष्यति सांत्वयिष्यते नाहीच आहे इकडे. आहे. खाली आहे खाली. पुस्तक खाली गेलंय. हा 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 आपण सांत्वना केली असं म्हणतो ना, तोच शब्द हा येतो. बरोबर. हो. हम्म. स्तेन स्तेन चोरते. स्तेनयति स्तेनयते स्तेनिष्यति स्तेनयिष्यते. हा मार्ग मार्ज म्हणजे आपण आपल्याला एक हे गेलेलं वाक्य ह्याच्यामध्ये. भांडी हो. भांडी खाली भांडी गेलेलं आहे. घासणं. त्याच्या आधी गेलेलं आहे. हो हो गेलेलं आहे गेलेलं आहे. मार्जयति, इव्हन मूच मार्जयति. जे आहे ना, मूचचं पहिलं मुंच गेलेलं आहे. मूच मुंच धातू गेलेलं हो. आहे ना. हा मुंचचं मुंचती. चिक्कारवेळा गेलं. मुंचती चिक्कारवेळा गेलं. हा, हो. तेच ना. आपण बरं सोडलेलं आहे ना. प्रवेशचं सोडून दिले. सगळ्यांनी वाचायला पाहिजे प्रवेशचं पुस्तक. हा तेच ना. आता हेच वाचणं होत नाही खरं. ते कसं वाचणार. हो ना. आता घ्या वाक्य घ्या. हा. मराठी भाषांतर. झालं काय? हा. ओके. हो हम्म. आता हे सगळे आपल्या जुने झालेले वाक्य नुसतं वाटतात ते बघावर आहे. हो 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 सा नारी हा मुषय आणि का सा नारी भूषणाने धारयती. हा ती स्त्री अलंकार धारण करते. हे हे झालेलं वाक्य. आत्मनेपदीच आहे ना, धारयती हा म्हणजे. आत्मनेपदी आहे. हे नाही नाही. परस्मैपदी. हे परस्मैपदी आहे. हे परस्मैपदी आत्मनेपदी पाहिजे धारयती. होतं का नाही माहिती नाही. याच्यामध्ये एक- सामान्य सामान्य नियम. एकारांती आला तर एक आत्मनेपदी. हा अच्छा. पण हे जनरल स्टेटमेंट मध्ये घेतलं असेल म्हणून हे हम्म. बरोबर बरोबर. मग ती कोणती नारी असते असं म्हणून ती हा. धारयती. आणि हा जनरल नारी भूषण धारण करतात. कोणाला तरी सजवत असेल ना. हा अलंकार धारण करते. हा दुसऱ्याला घालत ते असेल असं धारयती येऊ आहे ना, मग धारण करणे. पण दुसऱ्याला घालत असेल असं. ते दुसऱ्याला ते धारयती. भूषयती भूषयती हे वेगळं. हे धारण करणे. नाही मला आत्मनेपदीच वाटतंय. मला असं वाटतं की म्हणजे आता लग्नाच्या वेळेला कोणीतरी दुसऱ्याला सजवतं तेव्हा अलंकार त्यांना घालतात, तसं असावं ते. हा. त्यामुळे आता ते पुन्हा परत- ती पुन्हा आपण जे म्हटलं ते कॉन्टेस्ट बदलले की बदलणार. पण तो धातूच बदलेल ना. धारयती आहे हे, मग धारण करणे आहे धारयती म्हणजे. हा. सजवणे वेगळं, मला धारण परस्मैपदी करणे. वाटत नाही. आत्मनेपदीच वाटतंय. आलं. हो हो धारण करताय म्हणजे स्वतःच धारण करताय असंच आहे. स्वतःच धारण करा. मग त्याला आत्मनेपदी पुन्हा नाही. आणखीन आत्मनेपदी म्हणायला पाहिजे का असं. हो ना. हम्म. तिकडे क्वेश्चन मार्क करून ठेवा.
हे बरं थोडस असो. कन्फ्युजन आहे ना परस्मैपदी आणि आपण नाही आपण जेव्हा आता पुढचा एक सर येतील ना तेव्हा हे लक्षात ठेवून जरा सगळ्यांनी विचारूया. कारण मग हा सर विचारतात काही नाही, शंका आहेत का तर परवा- आपण काही शंका विचारू शकत नाही, आठवत नाही आपल्याला. ते आता लक्षात ठेवून आपण हा, सरांना म्हणजे नाही मला काय वाटतंय आता त्यांनी सांगितलेलं आहे एकदा म्हणजे त्या ह्याच्यामध्ये गुगलमध्ये कसं लिहिलंय त्यांनी वापर हो वापरमध्ये त्यांनी काय सांगितलंय सामान्य कथन परस्मैपदी म्हणजे सामान्य बरोबर. कथन म्हणजे काय जनरल स्टेटमेंट General आता statement. statement. ती नारी हा. अलंकार धारण कर- मग ती कोणतीही असू शकेल ना हा कोणी पण होऊ बरोबर शकतं ना बरोबर. तसंच हा म्हणून त्यांनी इट्स अ ते जनरल परस्मैपदी स्टेटमेंट. केलं ना. हा हम्म. पण ती नाही दुसऱ्यांना मला धारण एक विचारायचं या पानावरचे ना सगळे असेच आहेत. अरे हो लेखक सगळे सह परस्मैपदी स्वकीयं लेखन कार्यं श्वः पारयिष्यति हम्म. हो म्हणजे सगळे लेखकः अस्मान् परस्मैपदी आहेत. इत्थं पीडयति हा सगळे परस्मैपदी आहेत. पशुपक्षिणः हा स्वशावकान् पोषयन्ति. हे ठीक आहे. फक्त हे ठीक आहे समजा. प्रधानमंत्रीचा आहे तो हा, नाही, पल्लवी प्रधानमंत्रिणः ताई. आत्मनेपदी. स्वागतार्थ जनः मार्गं भूषयन्ते. या सगळ्या वाक्यांचं सरांनाच विचारून घेऊ आपण नाही तर. नाही हा, नाही हे बघ मला काय शुभांगी. म्हणायचं इथं जर नाव असतं कोणाचं आता सा नारी भूषणाने धारयंती आहे तिथं किंवा मीरा भूषणाने धारयती असं असतं तर मग काय केलं असतं आपण आत्मनेपदी धरलं असतं का परस्मैपदी? आत्मनेपद केलं असतं हा तेव्हा आत्मनेपद केलं असतं बरोबर आहे. असं वाटतं कधी यायला पाहिजे. स्वतःसाठी असेल ना स्वतःचा त्यात काही लाभ असेल कर्त्याचा असं त्यांनी म्हणलं ना क्रियेमध्ये कर्त्याचा स्वतःचा लाभ असेल तर ते आत्मनेपदी मग ते आता- आत्मनेपदीच झालं. नाही दुसरं वाक्य बघा ना. लेखकः सह स्वकीयं लेखन कार्यं श्वः पारयिष्यति. आता स्वतःचं लेखन कार्य तो लेखक उद्या पूर्ण करील. पूर्ण करेल. हा मग आता इथे हा. सगळं स्वतःच आहे ना, बाहेरचं काहीच हे नाही भविष्यकाळ आहे ना. ते आत्मनेपदीच झालं ना मग. आत्मनेपदी कुठे आहे? परस्मैपदी आहे परस्मैपदी परस्मैपदी आहे. आहे. पारयिष्यते कसं काय? असतं तर ई ई आलं ती एकारांती नाही ना. परस्मैपदी असं लक्षात ठेवा. अच्छा पारयिष्यते तो असतं तर लेखकाचे स्वतःच कार्य आहे मग आत्मनेपदीच पाहिजे की. असं वाटतं. हा म्हणजे काय मग माहिती तसं आता. काही हे जरा कन्फ्युजन वाला आहे ना असं म्हणजे. आपण जो कन्क्लूज काढलं होतं त्याच्याप्रमाणे हे आत्मनेपदी व्हायला पाहिजे होतं. मला एक्सेप्शन हा. तो जास्त व्हायला लेखक लागले. स्वतः त्याचं लेखन तो उद्या पूर्ण करेल ते त्याचं आहे तर मग ते त्याच्यात मग पारदर्शकते पाहिजे असं हा वाटतं असं हे आपण सरांना विचारूया. मात्र इथे हम्म, काहीतरी आपलं कन्फ्युजन होत आहे. पण 6व्या धड्यातली पण वाक्य. ना मी आतापर्यंत बघितलं याच्यावर सहज ज्यावेळी येते ना तो करतो असं हा काहीतरी हा आहे. हा हा झाली 6 सगळी वाक्य हा हा मागची सुद्धा तर काय सह असेल तर काय? लॉजिक काहीतरी असणार. असं तुझं लक्ष म्हणजे तुझं ऑब्झर्वेशन असं आहे. हा मी बघितलं सहज इथे येतं हा तिथं बरेचदा असं काही आहे. हे केलेलं आहे धातू. बरं आपण वाचूया वाक्य हे. शुभांगी तू म्हणत होतीस सजवतात सजवते वगैरे तर ते भूषयंती किंवा भूषयती असं पाहिजे ते सजवतात कसं तर खाली आलंय बघ ते भूषयंते. हो भूषयन्ते. प्रधानमंत्रिणा स्वागतार्थम जनाः मार्गं भूषयन्ते. हे सजवतातला वेगळं आहे. लोक आता हे सगळं रस्ता जन आहे. सजवतात. हे सगळं कसं आलं बघा हे जनाः आहे सगळे पण ते सगळे भूषयंते आलं. भूषयंती नाही आलं. म्हणजे तिथे आत्मनेपदी वापरलं. हो नको हो. तिथं आत्मनेपदी. आपल्याला कन्फ्युज करण्याकरताच केलं त्यांनी. म्हणजे तो पशु- नियम 6व्या काहीतरी धड्यातली सगळीच सरांना विचारून घ्यावी नाही. हो. ते नाही का परस्मैपदी हो. पाहिजे प्रधानमंत्रीनं. हो म्हणजे आपल्याला जे आधी वाटलं होतं त्याच्याप्रमाणे मग इथे ते परस्मैपदी पाहिजे होतं. हा नाही पण हे बघा आता मग आता ह्यांनी दिले त्याप्रमाणे काढायचं झालं इथं हे वाक्य का दिले असं त्याचं कन्क्लुजन काढायचं झालं तर स्पेसिफिक एखाद्या व्यक्तीसाठी म्हणजे प्रधानमंत्र्यांच्या स्वागतासाठी हे केले म्हणून ते म्हणून लाभ आहे असेल. लाभ आहे तिकडे काही त्यांच्या पुरतं येते कर्त्याचा लाभ आलं लक्षात. हो म्हणून ते
आत्मनेपदी. हा म्हणजे सगळ्या पब्लिक साठी नाहीये, प्रधानमंत्रीसाठी असं तुझं म्हणणं हा आहे. हा स्पेसिफिक एखाद्या व्यक्तीसाठी किंवा असं काही आलं तर की ते आत्मनेपदी. हा, म्हणजे इथे जर एखाद्या वापर उत्सवा एखाद्या लाभ उत्सवासाठी म्हणायचं असेल तर मग ते म्हणजे आपण म्हणतो ना, गणपती उत्सवासाठी सगळे रस्ते सजवले जातात असं म्हणायचं असेल तर ते परस्मैपदी. हा करेक्ट. हा हा पण इथे इथे प्रधानमंत्रीसाठी. हा नाही, फक्त गणपतीसाठी एखादी गोष्ट हे केली जाते तर तिथं जो करता असेल ना, आता प्रत्येक वेळी आपल्याला करता बघायला पाहिजे. करता जो आहे त्याचा जर क्रियेमध्ये जर काही लाभ असेल तर ते आत्मनेपदी होणार. हा हा प्रधानमंत्री आहे म्हणून त्या ते भूषण आहे. प्रधानमंत्र्यांचा लाभ आहे ना इकडे. हो करता प्रधानमंत्री आहे. हो हो बरोबर. हा कळलं 9वं कळलं. वाक्य काय आहे सांगा बरं. 9वं वाक्य साधवा सन्मार्ग मार्गयन्ते. ते परस्मैपदी आहे आता. हे ठीक आहे ना. ते आता ठीक हे आहे. जनरल आहे ना, सज्जन लोक चांगला मार्ग शोधतात. हो हा बरोबर. जनरल स्टेटमेंट. ते परस्मैपदी. बरोबर आहे. जनरल हा तू अश्विनी तू म्हणतेस तसं बरोबर आहे. करता प्रधानमंत्री भूषयन्ते असं म्हणजे ह्याच्यात करता कोण? प्रधानमंत्री करताय का जना करताय? जना आपण बघितलं हा तिथे. जना. पण आता इथं प्रधानमंत्रीनं हा पहिल्यांदा दिलाय नाही की नाही करता. कोण जना हा भूषयन्ते? करताय, जना जना हा भूषयन्ते. भूषयन्ते. आणि प्रधानमंत्री म्हणजे तरी प्रधानमंत्रीच्या षष्ठी च्या येते. ते नाही नाही जना हा भूषयन्ते. नाही पण ही जना हा म्हणाली तसं जनाः. नाही, पण अश्विनी म्हणाली की तो भूषणाचा लाभ त्या प्रधानमंत्रीला होणार आहे ना, म्हणून असं तिचं म्हणणं आहे ते की म्हणजे ते एका पर्टिक्युलर व्यक्तीसाठी ते चाललंय हा म्हणून पर्टिक्युलर त्या व्यक्तीसाठी ते सगळं केलेलं आहे म्हणून. स्पेसिफिक ज्यावेळी असं मग त्यांनी हेच लॉजिक घेतलं तर मग सा नारी भूषणाने धारयती काय आहे मध्ये? ते किंवा पण लेखकाचं काय मग? लेखकाचं पण नाही ना मग. नाही ती कुठली पण असू शकते. स्टेटमेंट आहे ना. हा म्हणलंय. ते हा जनरल बरोबर. स्टेटमेंट आहे. साधारण. पण प्रधानमंत्री एकच असतो ना. सा पण एकच आहे ना मग. आपण एकच आहे. लेखक पण नाही एकच आता आहे. पण मला त्या वर्षा दुसऱ्या त्या 5 नाही, मधली कुठली तरी एक मिनिट, गोष्ट असं आहे ना. प्रधानमंत्री 4-5 मधले एक असं नाही होऊ शकत ना. हो ना, मग लेखक असं पण एकच आहे ना. हा लेखकाचं ते काहीतरी वेगळं वाटतंय म्हणजे. हा लेखकाचं पण नाही पटत आहे. तेच ना. आत्मनेपदी पाहिजे वाटतं. पण इकडे बघा, गोष्टे बंधयती धेनुः कृष्णः. मग ह्याच्यामध्ये बघा कृष्ण एकच आहे, धेनू पण एक आहे आणि तिकडे बंधयती आलं. हा हा आता हे गायींना म्हटलं धेनुः, गायींना. हा कृष्ण कृष्ण हा करता करता कृष्ण आहे, जे पण करता आहे. धेनुचा अर्थ होतो गायींना. हा कृष्ण हे करताय, कृष्ण परस्मैपदी आहेत ना. बंधयती. परस्मैपदी. मग हा परत कधी. आणि गायींना वाचतो म्हणून परस्मैपदी. ते बरोबर वाटतंय. काही हा. ठिकाणी बरोबर वाटतं, काही ठिकाणी नाही वाटतं आपल्याला. हा आपण खरंय. हे म्हणजे विचारूया की interpretation चुकतंय कुठतरी. काहीतरी आपलं थिंकिंग चुकतंय. हा काहीतरी घोळ आहे. क्लॅरिटी नाही. त्याच्या एखादा क्ल्यू वेगळा असेल असा विचारूया. हा अजून काहीतरी त्याच्यात गोम लपलेली आहे. आता बघा, तो चोरी करणार नाही. हा सह न स्थेनयिष्यति हा हे परस्मैपदी घेतलंय. हा हे चोरी करण्याचा परिणाम दुसऱ्याला होतो म्हणून का? असं म्हणायला पाहिजे ना. आपण प्रत्येक वेळेचा अर्थ नाही, मी काढायला ते लागणार. हो, ते याच्यातून म्हणजे नाही मी ते आत्मनेपदी केलं होतं. म्हणजे मी अभ्यास सहा नसते नैष्यते असं केलं होतं. कारण तो त्याच्यापुरतच हे करतो ना, म्हणून ते आत्मनेपदी. हा तर हा ते चोरी बेनिफिशियल तो एकटाच आहे. त्याचाच हे आहे, त्याला परिणाम त्यालाच होणार आहे. म्हणजे हा, आपण म्हणजे एक गृहीत धरून त्याच्यापुरतं चाललो की यांनी भाषांतर केलेलं बरोबर आहे. त्याला कोण शांत करेल? तस्मै तम कह सांत्वयिष्यति. आता इथे पण दोष घेतला होता त्याने इथे. हा दिलीपजी, हे पीडीएफ जुना आहे का? म्हणजे काय जुनं माहिती, कोविडवाल्यांचं. मला उन्नतताईने पाठवलेलं आहे ते. बर अच्छा. बर बर अच्छा ओके. त्यांच्या काळातलं आहे त्यांनी केलेलं.
हा हो हा का? हा नाही, आपण जरा ह्याच्यावर